समाजाने दांडिया खेळणं म्हणजे हिंदू समाज आजही आपला हटकेपणा बुळगेपणा निपुसकपणा टाकायला तयार नसल्याचं लक्षण आहे. सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संभाजी भिडेंनी नवरात्रोत्सवाबद्दल आता आणखीन एक नवं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलंय. संभाजी भिडेंनी नवरात्रोत्सवात दांडिया खेळणाऱ्यांना थेट नपुंसक म्हटलंय. गणपती उत्सव अरे त्याचं फार वाटोळ करून टाकला. पण नवरात्राचं वाटोळ करून दांडिया फांडिया कसल्या दांडिया बेकार. हिंदू समाजाने दांडिया खेळणं म्हणजे हिंदू समाज आजही आपला हटकेपणा बुळगेपणा निपुसकपणा टाकायला तयार नसल्याचं लक्षण आहे. भिडे एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी संविधानाबद्दलही पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. याच भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना प्रश्न विचारला असता आव्हाडांनी तर हातच जोडले. आवाजसाहेब संभाजी भिडे म्हणतात की दांडिया किंवा नवरात्र खेळणं हलकेपणाचं लक्षण आहे आणि संविधान मानत नाही. नको सत्ता ते महान आहेत. ते महान आहेत. खर तर संभाजी भिडे आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याआधीही संभाजी भिडेंनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हे झेंडावंदन वगैरे सगळे सोहळे डोहाळे देशातले 8-8:30 पर्यंत संपतात. मग पुढं गांडू हिंदू जिलब्या खायला सरसावतात. त्या सांगलीमध्ये किमान 500पेक्षा जास्त कडाया त्या दिवशी जिलब्या तळतात. हे सगळे हिजडे स्वातंत्र्याचा दिवस गोड दिवस जिलब्या खातात. हेच भिडे हिंदूंचा पवित्र सण असलेल्या नवरात्रीत दांड्या खेळणाऱ्यांना नपुंसक म्हणतायत. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना भिडेंचा निषेध करणार का आणि सरकारही आता भिडेंवर कडक कारवाई करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.